मला खरंच वाटलं नव्हतं अशा अशा गोष्टी मला बघायला भेटतील CST11 तर व्लॉग एंड पर्यंत नक्कीच बघा. तर जय भीम जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मी आधी आणि आयुष चाललो CSTला. तर सगळ्यात पहिले बस पकडून आम्ही निघालो नाहूर स्टेशनला मित्रांनो. नाहूर स्टेशनवरून आम्ही ट्रेन पकडून निघालो CSTला. तर आमचा प्लॅन तर होता मरीन ड्राईव्हला जाऊन सनराईज बघायचा, पण आमच्या नशिबात नव्हतं इथूनच सनराईज बघायला भेटला आम्हाला. मग काय पोहोचलो ना भाई CSTला. तर हे बघा CST स्टेशन बाहेरून कसं वाटत होतं, एकदम भारी वाटत होतं सकाळी सकाळी. तर आम्हाला करायची होती शॉपिंग म्हणून आम्ही निघालो FSला. FS तर या टायमाला बंद असणार आहे आम्हाला माहितीच होतं, आणि बंदच होतं FS या टायमाला. मग काय आम्ही चहा पिऊन मस्त निघालो मित्रांनो मरीन्सला. मरीन जवळ येतच भारी भारी गाड्या दिसायला सुरू झालेल्या. ही गेली BMW, पुढे G-Wagon होती, ही गेली पोर्शा. दोन पोर्शा लागोपाठ गेलेला. एक नंबर होता मित्रांनो गाड्या या. तर आधी तर पळतो बघा आता कसा स्नॅप काढण्यासाठी मित्रांनो. हे बघा हे बाप बेटे उभे G-Wagon आणि थार एकदम बाप बेटे सारखे वाटत होते. बेंटलीची गाडी, लॅम्बोर्गिनीची SUV होती, आणि ही होती इलेक्ट्रिकच्या गाड्या मला आवडतच नाही. मग काय आलो रस्ता क्रॉस करून पाण्याच्या साईडला, आणि एक नंबर व्ह्यू होता मित्रांनो. आज सकाळ सकाळचा व्ह्यू जो आहे ना मरीन्सचा तो एक नंबर होता. ही विंटेज कार सुद्धा दिसली, आणि पुढे जी फरारी उभी होती जी की एकदम खतरनाक वाटत होती मित्रांनो. एवढी भारी वाटत होती ना बघून. कलर वगैरे सगळे लोक व्हिडिओ वगैरे काढत होते, आणि एकदम जोरात निघून गेला होता. आवाज एकदम खतरनाक होता. मग काय रिलॅक्स आणि स्ट्रेस फ्री होण्यासाठी आम्ही येऊन बसलो पाण्याच्या किनाऱ्यावर. एकदम भारी व्ह्यू भेटत होता. मग काही लॅम्बोर्गिनी बघायला भेटली जे की बघायचेच होते आम्हाला इथे येऊन. तर एक व्यक्ती होता जो की जॉगिंग साठी आलेला, त्याच्या क्यूट पपीजला घेऊन. एकदम भारी वाटत होते, छोटे छोटे एकदम क्यूट होते. सगळे छोटे पोरं खेळत होते, त्यांचे फुल्ली ट्रेंड होते, त्याच्या पाठीत जात होते ते. तर नुसत्या भारी भारी गाड्या बघून आम्हाला ना बाकीच्या गाड्या एकदम नॉर्मल वाटायला लागल्या होत्या. मर्सिडीज वगैरे एकदम नॉर्मल वाटायला लागले होते सुपर कार्स बघून. तर आम्हाला वापस जाता जाता हे दिसलं रेस्टॉरंट. याचं नाव असं का ठेवलंय तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर FS मार्केट खुललं होतं 11 वाजता. रोज खुलतं FS मार्केट. इथे येऊन मस्त शॉपिंग वगैरे केली. तिघांनी कपडे घेतलेले. माझे कपडे बॅगेत होते, आधीचे कपडे त्याच्या हातात. मग केली आम्ही पेट पूजा, शॉर्मा खाल्ला. मग पिली मस्त मलाई लस्सी पिऊन झाल्यानंतर आम्ही खाल्ला फ्रूट सॅलड. तर तिथनं आम्ही निघालो ऐरोलीला घरी. तर ऐरोलीला येताच मी माझे कपडे आयुषच्या बॅगेतनं काढून घेतले सगळे. तर हे कपडे होते FS वरून मी जे घेतले होते माझ्या बर्थडे साठी. बर्थडेला तर टाइम आहे Feb 10 ला बर्थडे, पण Feb 10 ला आपली मौत आहे. बोर्ड्स 12वीचे, म्हणून आत्ताच घेऊन ठेवले कपडे. तर हा ब्लॉग इथं संपूया. आवडला असेल तर नक्की लाईक, फॉलो, कमेंट करा, आणि फॉलो करायला विसरू नका असेच ब्लॉग बघण्यासाठी. आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय मित्रांनो.